नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग की फाल्कन 6X फ्युजलेज मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायनॅमिटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने डेसॉल्ट एव्हिएशन सोबत पार्टनरशिप एक्सपांड केली आहे. डेसॉल्टच्या लेटेस्ट बिझनेस जेट द फाल्कन 6Xच्या कंप्लीट रिअर फ्युजलेसच्या मॅन्युफॅक्चर अँड असेंबलसाठी हा ॲग्रीमेंट झाला आहे आणि याच अपडेटमुळे डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया HFCL लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HFCL विन्स ₹656 कोटी एक्सपोर्ट ऑर्डर्स फॉर ऑप्टिकल फायबर केबल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HFCL लिमिटेड या कंपनीला ऑप्टिकल फायबर केबल्स सप्लाय करण्यासाठी एक्सपोर्ट ऑर्डर्स मिळाले आहे. $72.96 मिलियन म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये 656.10 कोटी रुपयांचे. आणि याच अपडेटमुळे HFCL लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया मॅट्रिमोनी.com लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग आपण येथे बघू शकतो. ही अपडेट आली आहे 8 डिसेंबर 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 9 वाजता. तर मित्रांनो, मॅट्रिमोनी.com लिमिटेड या कंपनीने बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे 15 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, ही कंपनी मॅट्रिमोनी.com लिमिटेड ही कंपनी 15 डिसेंबर 2025ला बायबॅकची अनाउन्समेंट करणार आहे. म्हणून मित्रांनो, मॅट्रिमोनी.com लिमिटेड ही कंपनी 15 डिसेंबर 2025ला फोकसमध्ये राहील. आणि याच अपडेटमुळे मित्रांनो, आज ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया लँडमार्क कार्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, लँडमार्क कार्स एक्सपांड BYD शोरूम इन पुणे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लँडमार्क कार्स लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्राच्या पुणेमध्ये शोरूम आणि वर्कशॉप ओपन करण्यासाठी BYD इंडिया कडून अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे लँडमार्क कार्स लिमिटेड ही कंपनी देखील याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया ICICI लोंबार्ड बद्दल. तर मित्रांनो, ICICI लोंबार्ड वास्तू हाऊसिंग फायनान्स जॉईन हँड्स फॉर इन्शुरन्स डिस्ट्रीब्युशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने वास्तू हाऊसिंग फायनान्स सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपच्या अंतर्गत इंडियामध्ये वास्तू हाऊसिंगच्या लोन कस्टमर्सना 340 डिस्ट्रिक्ट आणि 17 स्टेट्समध्ये जे या वास्तू हाऊसिंग फायनान्सचे लोन कस्टमर्स आहे त्यांना इन्शुरन्स प्रोडक्ट ऑफर केल्या जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बघूया कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड साइन कॉन्ट्रॅक्ट विथ स्वीडझेर फॉर फुल्ली इलेक्ट्रिक ट्रान्सफर्स थक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेडने डेन्मार्क बेस कंपनी स्वीडझेर सोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केला आहे फॉर फुल्ली इलेक्ट्रिक ट्रान्सफर्स थक्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामध्ये फॉर अजून थक्सचे ऑप्शन्स देखील आहे. आणि मित्रांनो, हा
ऑर्डर सिग्निफिकंट क्लासिफाईड ऑर्डर आहे. म्हणजे मित्रांनो असा ऑर्डर ज्याची व्हॅल्यू 500 कोटी रुपयांपर्यंत आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो NBCC इंडिया सेल्स 175 रेसिडेन्शियल युनिट्स इन ग्रेटर नोएडा ई ऑक्शन वर्थ रुपीज 485 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीने 175 रेसिडेन्शियल युनिट्स सेल केले आहे, ज्याची टोटल सेल्स व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 485.41 कोटी रुपये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी ग्रीन अडॉप्ट TNFD फ्रेमवर्क शिफ्ट्स टुवर्ड नेचर पॉझिटिव्ह रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट. तर मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी TNFD फ्रेमवर्क म्हणजे टास्क फोर्स ऑन नेचर रिलेटेड फायनान्शियल डिस्क्लोजर फ्रेमवर्क अडॉप्ट करणार आहे. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी नेचर पॉझिटिव्ह रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट कडे शिफ्ट होणार आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बजाज फिन्सर्व लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो बजाज फिन्सर्व प्लान्स फोरेज इंटू पेन्शन वेल्थ मॅनेजमेंट इन 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो नेक्स्ट इयर म्हणजे कॅलेंडर इयर 2026 मध्ये बजाज फिन्सर्व लिमिटेड ही कंपनी पेन्शन आणि वेल्थ मॅनेजमेंट बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे. आपला बिझनेस फायनान्शियल मध्ये वाढवण्याकरिता. तसेच मित्रांनो बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा टार्गेट आहे आपली इन्शुरन्स सबसिडरी कंपनीला येणाऱ्या नेक्स्ट 4 ते 5 वर्षामध्ये लिस्ट करण्याचा कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला रेव्हेन्यू ट्रिपल म्हणजे तिप्पट करण्याचा. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे बजाज फिन्सर्व लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.